रेड इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। कत्तलीकरिता जाणाऱ्या 55 म्हैस जातीच्या बछड्यांची वडकी पोलिसांनी केली सुटका। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 देवधरी घाटावरील घटना। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा कंटेनर अडवून 55 म्हैस जातींच्या बछड्यांची केली सुटका। पोलिसांनी म्हैससह 27,57,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कार्यवाही वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवराव बोरखडे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल भोजराज करपते, पोलीस शिपाई अमीर किनाके, तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश वाढई, होमगार्ड प्रवीण चौधरी यांनी दिनांक 7 जुलै 2025 रात्री 1:30 वाजताच्या सुमारास देवधरी घाटावर केली। नागपूरवरून येणाऱ्या कंटेनर क्रमांक हे 467C/2005 या कंटेनरमध्ये कत्तलीसाठी तेलंगणात जनावर घेऊन जात असल्याची मुखबीर कडून गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी देवधरी घाटावर कंटेनरला पकडले। त्यामध्ये दोरीने एकमेकांच्या पायांना बांधून गड्याला आखून दोरीचे फास आवळून 55 नग म्हैस जातीचे बछडे आढळून आले। पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कार्यवाहीत पोलिसांनी 55 म्हैस जातीचे बछडे प्रत्येकी किंमत 5,000 रुपये प्रमाणे 2,75,000 रुपये, कंटेनर क्रमांक HRC/2005 कंटेनरची किंमत 25 लाख रुपये असा एकूण 27,57,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे। वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे।